या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। शेनोडे सज्जातील कृषी सहाय्यक लीना भालकर या सतत गैरहजर असतात, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिलाय। गवारेडा शेतीचे नुकसानीचे पंचनामे, महाडीबीटीचे फॉर्म भरणे, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी संबंधी माहिती अशा अनेक बाबतीत शेतकऱ्यांना विचारणा करायची असते, पण त्या अनुपस्थित असल्याने कोणाकडे जावे हा प्रश्न निर्माण झाला आहे। गगनबावडा तालुक्यातील शेनोडे सज्जातील कृषी सहाय्यक सतत गैरहजर असतात आणि शेतकऱ्यांचे फोनही त्या उचलत नाहीत। जर त्या सज्ज क्षेत्रात काम करणार नसतील तर त्यांची त्या ठिकाणी नेमणूक का करण्यात आली असा सवाल शेतकरी विचारत आहेत। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कोणाच्या सांगण्यावरून त्या सतत गैरहजर राहतात हे स्पष्ट व्हावे। शेतकऱ्यांना शासकीय व कृषी कार्यालयाकडून कोणत्या साहित्याचे वाटप झाले आणि ते कोणत्या शेतकऱ्यांना देण्यात आले याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे। शेनोडे सज्जातील कृषी सहाय्यक परीट सतत गैरहजर राहत असल्याने अनेक शेतकरी पीक विमा आणि विविध शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे। समजते की या कृषी सहाय्यक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार फक्त कार्यालयातच हजेरी लावतात, परंतु तो वरिष्ठ अधिकारी कोण आहे जो शेतकऱ्यांचे नुकसान करून त्यांना ऑफिसमध्येच बोलावतो, हा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे। या कृषी सहाय्यकांच्या अखत्यारीत शेनोडे, अंदूर आणि मांडुकली अशी 3 गावे येतात, मात्र त्या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन पंचनामे करत नाहीत, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मेहरबानीने ऑफिसमध्ये बसून पंचनाम्यांवर सह्या करतात असे आरोप आहेत। या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून ते विविध योजनांपासून आणि पीक विम्यापासून वंचित राहत आहेत। त्यामुळे शेनोडे सज्जातील शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यक तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी गगनबावड्याहून महादेव कांबळे।